स्टँड अप कॉमेडी सध्या हे नव्यानं उदयाला आलेलं क्षेत्र आहे. 5-50 प्रेक्षकांसमोर उभं राहायचं, आपल्याला हव्या त्या विषयावर प्रहसन सादर करायचं, समोरच्यांनी त्यावर हसावं इतकाच उद्देश. कुणाच्या किती वाक्यांवर समोरचे किती हसले यावर सादरीकरण करणाऱ्याचं यश अवलंबून असतं. मग हे सगळं यूट्यूबवर टाकायचे आणि त्यातून व्ह्यूज कमवायचे. एरवी कौटुंबिक नाती, पती पत्नींमधले संबंध, आई बाप आणि पोरांमधली जनरेशन गॅप, समलैंगिक संबंध असले सगळे विषय यामध्ये येतात. पण अनेकदा राजकारणही येतं. म्हणजे देशाच्या राज्याच्या राजकारणात काय चाललंय यावर विनोद केले जातात, कधी कधी कविता सादर होतात. हे सगळं विडंबन आवडणारा एक मोठा वर्ग सुद्धा समाजात आहे. टीव्ही किंवा वृत्तपत्र अशा पारंपरिक माध्यमांशी या सगळ्या वर्गाचा फार संबंध किंवा या सगळ्या गोष्टींचा फार संबंध येत नाही. पण कुणाल कामरासारखा एखादा कॉमेडियन कधी कधी असे काही राडे करतो की मग पार वृत्तपत्रांपासून ते टीव्ही पर्यंत आणि कार्यकर्त्यांपासून ते विधिमंडळातल्या नेत्यांपर्यंत सगळे जण त्यात ओढले जातात. कालपासून महाराष्ट्रात तेच घडते. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा है, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. गद्दार, दल बदलू अशी विशेषणं कॉमेडियन कुणाल कामरानं लावली आणि शिंदेचे शिवसैनिक भलतेच संतापले. काल दुपारी 4 वाजता कुणाल कामरानं आपला नवा कोरा स्टँडअप यूट्यूबवर अपलोड केला आणि अवघ्या काही तासात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. जिथं हा शो झाला तो हॅबिटॅट स्टुडिओ शिवसैनिकांनी फोडून टाकला. पण दुसऱ्या दिवशी विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे. आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए. जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंचं नावच घेतलं नसलं तरी ते त्यांनाच उद्देशून आहे हे सांगण्यासाठी किमान कॉमन सेन्स पुरेसा आहे आणि त्यामुळेच शिवसेना पेटून उठली. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अर्थातच कुठल्या शिवसैनिकाला सहन होण्यासारखं नाही आहे. त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदेसाहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. याचं भान हे कुणाल त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं. परंतु नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचं अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. मी आताच महापालिकेचे जे आयुक्त आहे भूषण गगरानी यांच्याशी बोललो. ह्या स्टुडिओमधून अनेक गैरप्रकार घडलेले आहेत. या स्टुडिओमध्ये देशाच्या पंतप्रधानांविषयी सुद्धा आरव्याच्या शब्दामध्ये काहीतरी चित्रित झालेलं आहे. या स्टुडिओमध्ये राज्याचे अनेक जे मंत्री आहेत किंवा काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल चित्रीकरण झालेले आहे.
आणि ह्या स्टुडिओमध्ये अनेक प्रकारचे अशा घटना घडलेल्या आहेत ज्या घटनेमुळे ह्या मुंबईचं वातावरण गढूळ होईल. त्यामुळे तो अनधिकृत स्टुडिओवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना केलेली आहे. पण तुम्ही कोणाला गद्दार सांगू शकत नाही. गद्दार फक्त व्यंग नाही आहे, हा एक सिरियस ॲलिगेशन आहे. तुमचा कोणीही अधिकार दिला नाही शिंदे साहेबांवर गद्दारच्या ॲलिगेशन लावण्याचा. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे. कुणाल कामराच्या या कवितेनं आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियेवर विरोधकांनीही सवाल विचारले. मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे. हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे. आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या ह्यांचा धाडस नाही. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत. मी नाही करत, मी केलेलं आहे ना समर्थन. सुपारी देऊन कुणाल कामराला नाही. आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं. मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती, औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती. तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत चाललेली आहे. आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल. काल मिरची त्यांची शिवसेना नाहीये, चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही, पण त्यांना मिरची का लागली काल हा प्रश्न आहे ना. मिरची का लागावी? गद्दार आणि चोर तेच आहेत का? त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर? बरं, काल त्यांचा दुसराही व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका ॲम्ब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं होतं. हे असे एकनाथ शिंदे आहेत. कुणाल कामराने आपल्या 45 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये फक्त शिंदेंवरच नव्हे तर नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, योगी आदित्यनाथ अशा अनेक राजकारण्यांवर आणि उद्योगपतींवरही भाष्य केलंय. पण शिंदेंच्या शिवसैनिकांना मात्र त्यांचं हे गाणं प्रचंड जिव्हारी लागलं. संविधानाने प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य दिलंय, त्यात काही आक्षेपार्ह वाटत असेल तर कायदेशीर मार्ग आहेत. पण कुणाल कामराचा इतिहास पाहता त्याला आणखी काही खटल्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.